दरवाजाबाहेर काव्या अचानक परत आली आणि माधव दचकला. मॅडम, तुम्ही परत? माधव चकित होऊन विचारतो. काव्याने ओठ चावले. रुद्रच्या नियंत्रणापासून सुटण्यासाठी तिने बरंच काही बोललं होतं आणि आता ती परत येत होती. थोडं संकोचून तिने चेहऱ्यावर जबरदस्ती हास्य आणलं. रुद्र कुठं आहे? ते अभ्यासिकेत आहेत. काव्या आत गेली आणि दरवाजा ढोकलून उघडला. रुद्र तिला पाहून क्षणभर थबकला. तू परत का आलीस? काव्याने केसांना हात लावत घाबरलेल्या आवाजात म्हटलं. मी खरं तर आधी जे बोलले ना ते मुद्दाम नव्हतं. मी माफी मागायला आले. खूप उगाच बोलले, सॉरी. रुद्राच्या डोळ्यात संशय उमटला. एवढ्या सहजपणे ती माफी मागायला येईल? विशेषतः त्याने अजून तिला खोट्या व्हिडिओबाबत सत्य सांगितलंही नव्हतं. ठीक आहे, रुद्र म्हणाला. मी काही एवढा रागावलो नव्हतो. खरं तर तो संतापलेला नव्हे, वेड्या व्हायच्या टप्प्यावर होता. काव्याने अभ्यासिका पाहून घेतली. हे ठिकाण तिला नीट माहिती होतं. संधी मिळाली तर राजदीप दिवाणला हवं असलेलं फाईल तिला इथे मिळालेलंच असतं. तुमची चौकशी कुठपर्यंत आली? काव्याने विचारले. आम्ही आयशा कुठे आहे हे शोधतोय. 2 दिवसात कळेल. बरं, मग मी आदित्यला भेटू का? जा. काव्या बाहेर गेली. रुद्र तिला जाताना बारीक नजरेने पाहत राहिला. त्याचवेळी माधव आत आला. सर, मला वाटतं मॅडम शांत झाले आहेत. आणि सर, व्हिडिओ खोटा आहे हे तुम्ही तिला का नाही सांगितलं? रुद्र हळूहळू म्हणाला. ती अचानक परत आली आणि तुला माहीत आहे ती हट्टी आहे. फक्त माफी मागायला ती येणार नाही. माधव थोडा थांबला आणि मग समजलं. म्हणजे तुम्हाला वाटतं ती काही हेतू घेऊनच आली आहे? हो, आणि ते हेतू कदाचित राजदीप दिवाणचे असतील. तिला काहीही सांगू नकोस. माधवने मान डोलावली. काव्य आदित्यच्या रूमकडे जात असताना अचानक लीला समोर आली. अगं तू? काव्याने मागे वळून तिला पाहिलं. लीला दात खात विचारते. तू इथे काय करत आहेस? तू रुद्रपासून घटस्फोट घेणार नव्हतीस? काव्याचा चेहरा क्षणात थंड झाला. ती आधी दूर जात होती, पण मग काहीतरी आठवलं आणि ती परत फिरली. मी विचार बदलला. कारण जर मी रुद्रला सोडलं तर तू आयुष्यभर नाव हुद्दा असलेलीच ठरशील. लोक बघताक्षणी तुला मारेन. मार खाल्लीस तरी तक्रार करू शकणार नाहीस. म्हणून मी घटस्फोट रद्द केला. लीला अवाक झाली. चेहरा जांभळा झाला. रागाने, लाजेने, मस्तराने. तू किती निर्दयी आहेस. रुद्रला माझी गरज आहे. मला सोडू शकत नाही. तू कशावर इतकी गर्विष्ठ आहेस? काव्य थंड हसली. हो, त्याला तुझी गरज आहे, पण पद देऊ शकत नाही. तू त्याची काळजी घेणारी बाई म्हणून इथे राहतेस. बाहेरून बाई आणली तर पैसे लागतात आणि तू ते सगळं फुकट करतेस. तुला धन्यवाद म्हणून तुझ्या कॉलेजवर एक भव्य बॅनरच लावू का? लीला संतापून झाडप घालायला आली, पण काव्याने ती सहज चुकवली. इतकं कमजोर गायकवाड कुटुंबात टिकायचंय. रुद्रभोवती तुझ्यापेक्षा 1000 पट हुशार आणि चतुर स्त्रिया आहेत. लीलाच्या डोळ्यात भीती उतरली. तेव्हा काव्य अजून एक वार करते. आणि हो, तू इथली नोकरच आहेस. मी आली तेव्हा चहा तरी दिलास. उपकरण बनून राहायचं तर नीट बन. लीला धिजली. काव्याचा आवाज तोच. रिया दिवाण ग्रुपमध्ये ती थट्टा करत होती. काव्य हळूच पुढे म्हणाली. त्यावेळी मला कमी लेखताना काही वाटलं नाही ना. आज बघ काळ कसा बदलतो. लीलाने संतापाने काव्याला ढकललं. काव्य थोडीसुद्धा प्रतिकार करत नाही. ती थेट जमिनीवर आपटली. टेबलावरील मोठं फुलदाणी खाली पडली आणि तिच्या हातपायावर तळकून आदळली. रक्त वाहू लागलं. लीला दचकल्याचं अवस्थेत होती. तेवढ्यात मागून एखाद्या वादळासारखा आवाज आला. लीला! रुद्र! तो आत येताच लीला थरथरू लागली.
नाही सर, तिने मला शिव्या दिल्या, मला उकसवलं. काव्या मात्र हात पकडून वेदनेने कुरकुरली. दुखतंय. रुद्रचा चेहरा क्षणात बदलला. त्याने एकदाही लीलाकडे न पाहता काव्याला उचललं आणि सरळ आपल्या खोलीत घेऊन गेला. लीला जागीच कोसळली. ही स्त्री मुद्दाम पाडली गेली आणि तो तिलाच उचलून नेतो. रुद्र काळजीपूर्वक तिच्या जखमावर औषध लावत होता. हा, दुखतंय, काव्या म्हणाली. हलू नकोस, वन राहील. वन राहू दे. लीला रागवेल का? काव्या शांत स्वरात विचारते. नेमकं काय झालं? काव्याने डोळे खाली केले. मी थोडी चिडले होते, उलटसुलट बोलले. रुद्रने तिला नापस्थितीने पाहिले. तेवढ्यात दरवाजा हळूच उघडला. लीला आत आली. डोळे लाल, चेहरा भीतीने पांढरा. सॉरी, माझी चूक झाली. मला ढकलायला नको होतं. तुम्ही ठीक आहात का मिस काव्या? मी डॉक्टर आहे, मला पाहू द्या. पण लीलाचे शब्द अर्ध्यातच अडकले, कारण तिच्यासमोर रुद्र स्वतः आपल्या हाताने काव्याच्या जखमेवर औषध लावत होता. लीलाचा चेहरा पूर्णपणे विझला. रुद्र काव्याच्या जखमेवर औषध लावत होता. कापसाचा गोळा जरा जोरात लागला आणि काव्या वेदनेने दचकल्यासारखी हलली. रुद्र लगेच थांबला. खूप लागलं का? त्याने चिंताग्रस्त आवाजात विचारलं. काव्याने पटकन मान हलवली. थोडं सहन कर, औषध लावायचं हवं, म्हणत रुद्रने तिचा पाय हळूच पकडला. आवाज कठोर होता, पण डोळ्यातली माया लपली नव्हती. हे दृश्य पाहून लीला, जिच्या मनात आधीच जळजळ होती, पूर्णपणे पोखरून गेली. रुद्रचा हा मृदू बाज तिच्यासाठी अनोळखीच होता. तिच्यासाठी तो फक्त कार्य पूर्ण करणारा निर्भाव पुरुष होता आणि काव्यासमोर मात्र तो जिवंत दिसत होता. मीच करते, तू दाबतोस म्हणून दुखते, काव्या चिडचिड करत म्हणाली. हळू नकोस, चुकून औषध इतरत्र लागन तर पुन्हा सुरू करावं लागेल, रुद्रने खेकसत पण काळजीने म्हटलं. काव्या त्याच्याकडे रागाने पाहत राहिली. रुद्र मिश्किलपणे हसला. दुखतं ना, तरी दिवसभर बेफिकीर. ठीक आहे, नाटक थांबव आणि पटकन संपव, काव्याने दमलेला श्वास घेत उत्तर दिलं. शेवटी औषध लावून तो सरळ झाला आणि त्याची नजर लीलावर पडली. लीला ताबडतोब माफी मागू लागली. मला माहीत नव्हतं, मी फक्त हलकंसं ढकललं, एवढं मोठं होईल असं वाटलंच नाही. ठीक आहे, तू जा, इथे तुझी गरज नाही, रुद्रने निर्विकारपणे सांगितलं. मी काळजी घेते तिची. लीलाचा आवाज थरथरत होता. मी सांगितलं ना, जाऊन दे. रुद्रचा सूर आता आदेशासारखा कठोर होता. लीला दचकून मागे वळली. रुद्रच्या नजरेत तिच्यासाठी ना प्रेम ना राग होता. फक्त काहीच नाही. रुद्र काव्याजवळ वळला. तू थोडी विश्रांती घे, मी रात्रीचं जेवण सांगतो. तो गेल्यावर काव्याचा श्वास मोकळा झाला. आजचा प्रयत्न सफळ झाला. किमान आज ती गायकवाड घरात राहू शकणार होती आणि हीच तिची योजना होती. काही वेळात आदित्य तिच्याकडे धावत आला आणि तिला कवटाळून रडू लागला. आई, मला आयुष्य खूप आठवते. काव्याचं हृदय तुटलं. मी आहे ना, तुझ्या आयुष्याला काहीच होऊ देणार नाही. हो, मला वाटतं ती सुरक्षित आहे. आमचं ट्विन बॉन्ड आहे ना, मला जाणवतं ती ठीक आहे, छोट्या आदित्यने ओलसर आवाजात म्हटलं. काव्य त्याच्या या निष्पाप विश्वासाने हलून गेली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी ती खाली आली. टेबलावर ठेवलेली भाजी, पोळी, सूप आणि इतर पदार्थ पाहून ती दचकली. ही औषधी पाककृती आहेत का? तिने विचारलं. नोकरानीने मान डोलावली. हो मॅडम, मिस लीलाने खास बनवले आहेत. लीला पुढे आली. आज घडलेल्या गोष्टीबद्दल मला दुःख आहे, म्हणून तुमच्यासाठी बनवले मिस काव्या. रुद्रही खाली आला. विचारपूर्वक आहे, खा. लीलाने रुद्रकडे पाहिलं. एकत्र जेवणाचा हा क्षण तिच्या मनात कटू वेदना बनून बसला. ती कधी एकदाही रुद्रसोबत असं जेवली नव्हती. रुद्र तिच्यासाठी जेवण नव्हे, औषधी आहार मागवत असे. तो एकटा बसून खात असे. तिने कधीही कुटुंबासारखं वातावरण पाहिलं नव्हतं. पण आज काव्य रुद्रच्या शेजारी, टेबलावर कुटुंबासारखी बैठक. सगळं लीलाच्या मनात सुऱ्या खोपसल्यासारखं झालं. काव्याने एक घास घेतला.
चव विचित्र. हे असं का लागते? तिने भुवया उंचावून विचारलं. लीलाच्या हृदयाचा ठोका चुकला. या पाककृतीत शांततादायक आणि झोप आणणारे पदार्थ आहे, पण ती गोंधळलेली नाही. ही हर्बल डिशेस आहेत, खूप गुणकारी, बाहेर कुठे मिळणार नाहीत. काव्याने थंडपणे म्हटलं. मलाही 2 साध्या डिश बनवायला सांगा. लीलाच्या तोंडावरचा चेहरा उतरला. लीला मनात म्हणाली, तुझ्यासारख्यांना हे हाय एंड पदार्थ कळणारच नाहीत. ती बाहेरून मात्र हसत राहिली. जेवणानंतर काव्या म्हणाली, मी माझ्या खोलीत जाते. किंवा कदाचित आयशाच्या वाक्य पूर्ण व्हायच्या आधी रुद्र तिला उचलून ताबडतोब आपल्या खोलीत घेऊन गेला. रुद्र, मला नको. काव्या धडपडू लागली. लीला इथेच होती. तिच्यासमोर रुद्रने असं करणं अविश्वसनीय होतं. त्याने तिला पलंगावर अलगद ठेवले. काव्याने त्रासिक स्वरात विचारलं, तुला काय हवंय?